सुंदर बंगला होता ग सुमन, एखाद्या राजवाड्यासारखा मोठा. आणि नोकर तर इतके, अगं मीच 5-6 बघितले. 2, 9, 5. आणि आपल्या या घरापेक्षा मोठा तर त्यांचं बाथरूम होतं बघ. 2, 9, 6. अहो वहिनी, चपात्या द्या ना लवकर. अरे देते रे. आणि सोफा इथून असा एवढा मोठा. 2, 9, 7. हे एका सोफ्यात आपला अख्खा संसार राहील ग. 2, 9, 8. आणि त्या सोफ्यावर मी बसले आणि रुतले. 2, 9, 9. त्यातून बाहेर पडायला एक अख्खा दिवस लागेल, इतका गुबगुबीत होता बघ. 2, 0, 0, 300. कुर्सी तुझी नाही, कुर्सी कंपनीची. काल निघून गेला होता ना तू, आता कसाला आलाय? दादा खाऊन घ्या. आणि शकूचा मुलगा ओमकार सारखा मावशी 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 करत होता. शकू सारखाच अगदी लागूये. आम्हाला राहण्याचाही आग्रह केला. तुम्ही पण जा की स्वीटू सोबत राहून या थोडे दिवस. नाही ग, आपण इथेच बरे. यांना सोडून कुठे जाऊ मी? चल मी निघतो. काय? हो निघालात कुठे? चहा चपाती गार झाली, ती तरी खा. मला निघायला हवं, उशीर होतोय. थांबा ना स्वीटू, दादांचा डबा भरायला घे गा. हो घेते. थांबा. आज कुठे राहिला? अहो अहो हो हे. अरे हो हो. अहो काही बिनसलंय का? काय नाही. बूट न घालताच निघालात? अरे अगं घालणारच होतो. ते काय झालं विचारत होतो ना, ट्रेन सुटली नाही कधी, खूप गर्दी वाढते आणि इथून बसमध्ये जरा उशीर झाला तर पुढे ट्रेन उशीर होते ना मग. हा जरा म्हणून तो प्रॉब्लेम होतो, दुसरं काय नाही. अहो लेस 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 बांधा. हा हा हा. अरे हो हो. बरं ऐका, रोजचा चपाती भाजीचा डबा नाहीये, शकूकडेच राहिला तो. नाही तर शोधत बसाल आणि विसराल खायला. नाही असं काय करता, काय लक्षात आहे माझ्या, असं विसरणार नाही मी. हा सांभाळून जा. हो हो चल येतो. काय काय बोलवलंस? हो माझं एक काम करशील तू? हो करतो ना. हा डबा नलू मावशींकडे नेऊन द्यायचा. नलू मावशीला? हो काल ती म्हणत होती माझा डबा परत पाठव परत पाठव. म्हटलं पाठवते ग बाई. एक मिनिट, तुला डिंट आलाय ग. असू दे. ती आहे ना. कोण? ताई? हळू. काल यात वडे बघितले, एवढी चिडली एवढी चिडली. माझ्या मैत्रिणीने एवढ्या प्रेमाने दिलेला डबा बाहेर फेकून दिला. काय सांगतेस? मग तू बोलली का नाहीस तिला? वाद नको म्हणून बोलत नाही, गप्प राहते. हा डबा नेऊन देशील ना? अगं नवा डबा देऊया ना नलू मावशीला. बायकांचा डब्यात किती जीव असतो तुला काही कल्पना नाहीये. उद्या तू तिला सोन्याचा डबा घेऊन गेलास ना, म्हणेल माझा जर्मनचा डबा कुठे? ठीक आहे, तिला सांगा, मी फोन करेन तिला. काय सांगतो का? चल येतो. नीट जा. हो ग. काका चला निघायचंय. All right. Good morning. गुड मॉर्निंग बेबी. केवढं आहे जाड भरड फूल. मला जाड्या गोष्टी आवडत नाहीयेत, हे माहिती नाहीये का तुम्हाला? चुकून झालं मॅडम. बेबी तू बस ना.
नाव सी एनिवे डॅड, तुमचा मूड खराब होता ना, म्हणून तुमच्यासाठी आज खास ब्रेकफास्ट. इडली आणि चटणी, प्रत्येकी 2-2 इडल्या. पोटभर ब्रेकफास्ट करायचा हा. पोटभर? पोटात कुठे गायब होतील कळणार पण नाही. नो नो डॅडीजी, मी तर पोटभर खाणार. ब्रेकफास्ट बघूनच माझ्या तोंडाला किती पाणी सुटलंय बघा ना. पाणी सुटलं ना. पण इतका सॉलिड ब्रेकफास्ट आहे आणि ओम आहे कुठे? मिसेस खानविलकर, काय झालं? ओंकार कुठे आहे? हो, ओम ओंकार बाहेर गेलाय. आई, दादांचा पगार दुप्पट झालाय ना, मग तर त्या आनंदात पुरणपोळ्या करू. ऑर्डरचं थोडं पुरण उरलंय, तर आपल्या वाटच्या होतील त्यात करू. चालेल, कर. शिबाबा, आधी सुचलं असतं ना तर पुरणपोळी सोबत कटाची आमटी केली असती. शकूला फार आवडायची पुरणपोळी आणि कटाची आमटी. हो, आमटी नाही ना तर दूध. स्वीटू, आठवणीने ना तिच्यासाठी पुढच्या वेळेला ना आपण पुरणपोळ्या घेऊन जाऊया. चालेल, नक्की नेऊ. ओ काका बॉल द्या ना. बॉल द्या ना काका. काका. काका बॉल बॉल. ओ काका बॉल द्या ना. बॉल द्या ना. ओ काका. काका बॉल द्या. काका काका. इकडे, अरे इकडे या ना यार, इकडे या ना. ओ काका, बोलवलंय बघा तुम्हाला तिथं. अहो तिथं बोलवलंय बघा. काका काका, एक मिनिट. लागलं नाही ना तुम्हाला? काय झालं? चक्कर आली का? लागलंय का तुम्हाला? ते माहित नाही. बर ठीक आहे. अहो थांबा थांबा थांबा. लेस बांधलीये कोणीतरी. थांबा. नाही बसा, बसा. नाही नाही, मी मी हे करतो. मी 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 करतो मी करतो. काका, तुम्ही जवळपास राहता का? हा हा. चला. नाही नको नको, घरी जायची वेळ नाही झाली माझी. हा. म्हणजे हो, लागलंय तुम्हाला. चला, डॉक्टरांना फोन करूयात. चला. नाही नाही नको, मी जाईन ना. हो, गाडीने तुम्ही रोड पर्यंत सोडलं नाही, ठीक नाही, आहे, नाही. पण घरापर्यंतची काही गरज नव्हती ना. काका, मावशी. आई कोण आलाय बघ. दादा, तुम्ही इतक्या लवकर कसं का आलात? तुम्ही एकमेकांना ओळखता? हो, हा आईच्या मैत्रिणीचा मुलगा ओमकार. आम्ही काल ह्यांच्याच कडे गेलो होतो. हा, ओमकार हे दादा माझे वडील. कोण आलंय ग? कशी आहेस मावशी? ओमकार. तुम्ही एकमेकांना कुठे भेटलात? ऑफिस मध्ये. ऑफिस मध्ये. रस्त्यात. ऍक्च्युली काय झालं, मी ऑफिस बाहेरच्या रस्त्यावर पत्ता शोधत होतो, तर तिथे दादा होते. तर ते म्हटले की मी सोडतो तुला इथे. इथला पत्ता का विचारत होतास तू? अगं हो, सॉरी सॉरी सॉरी. थांब एक मिनिट. आलो आलो. अरे आई, काही कुठे चाललास? अरे कुठे गेला? चल, घरी पसार आहे, आवरूया जरा. हो, या तुम्ही. आले, झालं.
दार बंद करा कपाटाचं. हो 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 नीट भाऊजी लावते. हे जरा बंद करा ना, पाहुणे आलेत. हा आला का तो? कोण आहे? मी नाहीये म्हणून सांगा. अरे नाही नाही चिन्या, तुझ्यासाठी नाही, मला भेटायला येते कोणतरी. ढांटडाण यासाठी आलो होतो. फुलांसाठी? नाही नाही नाही, डब्यासाठी. मग ती फुलं? हा त्याचं काय आहे ना, आमच्या बागेत कुणीही आलं की त्यांना ही फुलं खूप आवडतात. मग ते ती फुलं तोडतात. कारण फुलं तशी स्पेशल आहेत ना. मग मी आज स्वतःच विचार केला की आपण स्वतः तोडून आणूयात, नाही का? ठीक आहे, तुझ्यासाठी. अय्या अरे तुझी ओळख करून देते हा सगळ्यांची. भाऊजी भाऊजी ह्या इकडे. हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा, शकूचा मुलगा ओमकार. आणि हे शरद भाऊजी. नमस्ते. आणि ही जाऊ माझी मस्त सुमन काकी. आणि चिन्या 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 खाली ये रे पटकन. ये ये ये. हा चिन्या, हा ओमकार. तिचा भाऊ, ह्यांचा मुलगा. येस. अय्या ओमकार तू उभा काय? बस ना, बस बस बस. अगं हो बस. बस बस विटू, पाणी आण जा पटकन. जा जा जा. बस बस बस. बरं मावशी हे घे, आईनी पाठवलाय. अरे शकू पण कमाल करते, एवढ्या लांब तुला डब्यासाठी पाठवलंय. अगं काही हरकत नाही, त्याला जरा डेंट आलाय, माझ्या हातातून चुकून पडला. सॉरी. डेंट? पोचा पोचा आलाय, पडला ना. हा पोचा. नाही नाही काही हरकत नाही, आमच्या ह्यांच्या हातून सारखा डबा पडत असतो बघ. असू दे असू दे, चालेल चालेल. अरे काय हे एवढं भरून दिलं शकू ना? काजू बदाम, शेवटचे काजू बदाम पाहून 8 वर्ष झाली. वहिनी एक घेतो. मावशी मी निघतो. नाही 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 नाही, तू तू बस, तू जेवून जा आता. बस बस. अगं आता कुठे जेवण, रात्रीच्या जेवणाला वेळ आहे अजून. हो ना, मग मग काय देऊ तुला? पुरणपोळी. ए पुरणपोळ्या केल्यात, पुरणपोळी खाशील? खाऊन जा ना, खाऊन जा. पुरणपोळ्या असतील तर नक्की खाणार. स्वीटू जा घेऊन ये. स्वीटू पुरणपोळी घेऊन ये जा. हो मी आल्या. ओमकार तू बस, भाऊजी जरा बघा. हे अजून एक. अगं मी खाणार नाही, पण तू त्याला वाढ घे. क्या बात. हा खा आणि सांग कशी झाली आहे. हो 100%. अजून एक वाढू का? स्वीटू वाढ ग, वाढ. दोन, तीन, चार. 4च पुरणपोळ्या राहिल्या. टू गुड. टू गुड पुरणपोळी. वा आवडली ना तुला? अजून एक वाढू का? अगो नको नको नको, बस बस. ए तू लाजतोयस का? लाजायचं नाही. हा बर वाढ एक. स्वीटू वाढ. वाढ 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 वाढ. जा पटपट. खा खा, आरामात खा. मला तसाही गोडाचा त्रास होतो. उगाचच दे तू त्याला. देते. ये वाढ त्याला, वाढ. खा खा ओमकार, आरामात.
बिचारा आवडीने आतोय, आवडीने खातोय. हे मला नको पुरणपोळ्या, स्वीटूला सांग त्यालाच वाढायला. स्वीटू पाणी संपलंय ना आणते हा मी. अगं ये तू डबा काही घेऊन आलीस आज? हा कधी न मिळाल्यासारखा काय खातोय? ग तुझ्यासाठी आणि चिन्यासाठी आहेत ना, झालं तर आमचं काय नसलं तरी चालेल. हो आता काय अरे आणखीन एक वाढू का? नाही नाही नाही, बस बस बस, पुरे झालं. मी आता श्वास घ्यायलाही जागा नाही, इतकं खाल्लंय. ऍक्च्युली मला मीटिंग आहे, मला असं वाटतं की मी झोपणार आहे मीटिंग मध्ये. अरे म्हणजे तू लगेच निघालास? हो अगं जावं लागेल. हे बघ मेसेजेस येत आहेत मला. जातो मी, थांबलेत ते. येत राहा, आपलंच घर समज. अहो नक्की येणार, आपल्याच मावशीचं घर आहे, हक्काने येणार. येईल. चलो येतो. हो हो सांभाळून जा रे. हो अगं बरं वाटलं तू आलास ते. मलाही बरं वाटलं खूप येऊन. चल चला येऊ का काका? अरे बसून घाल ना. अगं राहू दे ग. मावशी पुरणपोळी छान झाली होती, 2 द्याल डब्यात घालून. 2च. हो 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 असं का बोलतोयस तू? देते ना स्वीटू, जा ना डब्यातून 2 दे. इतक्या आवडल्या पुरणपोळ्या. हो नेक्स्ट टाइम आईला घेऊन ये ना. नक्की घेऊन ये शकुला. हा ये ग लवकर. आली. तू चिडलीस का माझ्यावर? नाही मी काही बोललो का तुला? छे काय नाही, कुठे काय, काहीच नाही. ओके थँक्स. मावशी पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या. मी तुला घरी घेऊन जाणार आहे कायमचं. अरे सोळ्या तर पिटूने बनवल्या होत्या. भाऊजी पोळ्या स्वीटूने बनवल्या होत्या, तुला स्वीटूला घरी घेऊन जावं लागेल. हो मग येतेस? जस्ट किडिंग. हा येतो मावशी. बिंदास येत राहा स्वीटूच्या आजच्या पुरणपोळ्या खायला. हसायला काय झालं? अगं तू का चिडलीयस? अगं स्वीटू ऐक. अगं आज नाही खाल्लं तर आपण बनवू की पुरणपोळ्या परत. आणि एवढा श्रीमंता घरचा मुलगा पण अगदी पोटभर जेवून गेला. यापेक्षा गोडाचं काय असणार? आणि सोन्या तुझ्यासाठी आणि चिन्यासाठी या आठवड्यात बनवते ना मी पुरणपोळ्या. माझ्यासाठी आणि चिन्यासाठी आहेत पुरणपोळ्या. म्हणजे अय्या वहिनी, मग तू ओंकारला काय दिलंस? जिरा गोळी. ओंकार आलास तू? अरे मी कधीची वाट बघते तुझी. तू दिलास डबा. काय म्हणाली नलू? हा आणि तू पोचलास तिथे, मला फोन नाही केलास तू. आणि तू थांबला होतास का तिच्याकडे? किती प्रश्न विचारतेस आई. सांग ना पण. तर मी गेलो, डबा दिला आणि नलू मावशी मला बघून सरप्राईज झाली. हो ना. पण तिथे फक्त थांबलोच नाही तर जेवलो सुद्धा. काय सांगतोस तू? काय होतं जेवायला? ती चोरटी आहे ना, तिने पुरणपोळ्या केल्या होत्या. मिठूनी? अमेझिंग. इतक्या मस्त केल्या होत्या ग. मी 5-7 तर खाल्ल्याच असतील. याला खाल्ल्या असं म्हणत नाहीत, याला हादडल्या असं म्हणतात. तू काही म्हण, स्वीटूच्या हाताला चव आहे. हो गधड्या, एवढ्या पोळ्या हादडल्यास आईसाठी 2 आणाव्याशे वाटल्या नाहीत? ए बास्का. हा 1 मिनिट. माहित होतं नलू सोडणार नाही. दे. हे घे 2 तुला. ओम हाय. कुठे होतास तू दिवसभर? मी हिच्या मैत्रिणीकडे गेलो होतो डबा पोचवायला, अंबरनाथला. कुठे? अंबरनाथ. अरे बर.
मॉम हा कोण आहे माहितीये ना? खानविलकर फिटनेस ग्रुपचा फ्युचर हेड. तू असली डबे पोचवायची कामं काय सांगतेस त्याला? किती वेळ वाया जातो त्याचा. एक मिनिट, आय एन्जॉयड इट. आणि खानविलकर फिटनेस ग्रुपच्या आधी आईचा हक्क आहे माझ्यावर. हे असले डबे या घरात येतात कुठून? हा डबा तो डबा मी आणलाय घरात. मॉम, तू माझ्याशी बोल ना, तिच्याशी काय बोलतेस? काही प्रॉब्लेम आहे का? या डब्यामध्ये पुरणपोळ्या आहेत. खाणार आहेस? तू तूप आण ना. कशा आहेत? काय मस्करी आहे ही? काय स्वतः एवढ्या पोळ्या खाऊन आलास, माझ्यासाठी जिरा गोळ्या आणल्यास तू. हे स्वीटूच काम आहे. पुरणपोळ्याऐवजी जिरा गोळ्या घालून दिल्या. काय? तुला आणि या घराला सरळ करायला अशीच कोणीतरी पाहिजे.